महाराष्ट्रात पावसाची जोरदार तयारी, मान्सून अजून स्थिर पण वातावरण पूर्णपणे अनुकूल, राज्यात मोठ्या पावसाचा अलर्ट। नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रासाठी आजची सर्वात मोठी हवामान अपडेट समोर आली आहे। मान्सूनने सध्या कोणतीही नवीन प्रगती केलेली नसली तरी त्याच्या पुढील वाटचालीसाठी वातावरण आता पूर्णपणे अनुकूल बनले आहे। त्यामुळे येत्या काही दिवसांत मान्सून पुन्हा वेग घेण्याची शक्यता वाढली आहे। सध्या महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक, तेलंगणा, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि बिहार या विस्तीर्ण भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर ढगांची निर्मिती होत आहे। ही परिस्थिती मान्सूनसाठी अत्यंत पोषक मानली जात आहे। याच दरम्यान आणखी एक महत्त्वाची घडामोड घडत आहे। 2 जुलै रोजी उत्तर भारतात एक वेस्टर्न डिस्टर्बन्स म्हणजेच WD सक्रिय होण्याची शक्यता आहे। या प्रणालीमुळे वातावरणात उलावा वाढेल, ढगांची निर्मिती अधिक वेगाने होईल आणि मान्सूनच्या पुढील वाटचालीला चालना मिळण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। आज महाराष्ट्रात कुठे पावसाचा इशारा? आज राज्यातील अनेक भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे। या अलर्टमध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक व नाशिक घाट परिसर, पुणे व पुणे घाट परिसर, सातारा व सातारा घाट परिसर, कोल्हापूर व कोल्हापूर घाट परिसर, अहिल्यानगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, वाशिम, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या भागांचा समावेश आहे। या ठिकाणी काही ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। 29 जूनसाठी हवामान विभागाचा मोठा इशारा। 29 जून रोजी ही राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाची सक्रियता कायम राहणार आहे। हवामान विभागाने 29 जिल्ह्यांना येलो अलर्ट तर अमरावती जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे। येलो अलर्ट असलेल्या जिल्ह्यांमध्ये ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट परिसर, सातारा, सातारा घाट परिसर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, अकोला, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे। या भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस तर काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार सरी पडण्याची शक्यता आहे। मात्र अमरावती जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून येथे मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। त्यामुळे या भागातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी विशेष सतर्कता बाळगावी।